एजन्सीज थ्रू आपण बुकिंग करतो आणि तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की हे तर 5 स्टार हॉटेलच नाही आहे, तर कुठलं तरी छोटं हॉटेल दिलं आहे किंवा आपल्याला, ऑनलाईन बुक करतो, पण तिथे गेल्यावर ॲक्च्युअली आपल्याला कळतं की आपली बुकच झाली बुकच नाहीये. झालेलं नाही आहे. विमा कंपन्या बऱ्याचदा क्लेम नाकारतात. तर अशा वेळी ग्राहकांनी काय करावे? ती 35 मिनिटं माझ्या आयुष्यातली वाया गेली. हो. तर ह्या गोष्टीसाठी PVRच्या विरोधामध्ये केस फाईल केली गेली. त्याच्यामध्ये PVR आणि बुक माय शो दोन्हीच्या विरोधात केस फाईल केली गेली. बरोबर. आजकाल ई-कॉमर्स वेबसाईटवर फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. तर अशी फसवणूक झाल्यास ग्राहकांनी कोणाची मदत घ्यावी? अशा प्रकारच्या ज्या केसेस असतात तर कंपन्यांना हे सगळे जे आहे तर त्याची भरपाई करावी लागते, नुकसान भरपाई द्यायला लागते. जो सगळा त्रास झाला आहे तर तो त्या त्रासाची पण भरपाई द्यायला लागते, लिगल कॉस्ट द्यायला लागते आणि हे सगळं इंटरेस्टसोबत द्यावं लागतं. आणि हल्ली आपण पाहतो की अन्नपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण खूप वाढले आहे आणि बऱ्याचशा कंपनी फॉल्स मार्केटिंग करून लोकांची दिशाभूल करतात. तर या संबंधित आपण काय करू शकतो? जेव्हा ग्राहक केस फाईल करतोय तर तुमच्या केसमध्ये काय काय असलं पाहिजे, तर इंडेक्स पाहिजे, एक कन्झ्युमर केसचा कंप्लेंटचा एक फॉर्मॅट आहे, प्रोफॉर्मा आहे, ओके. तर तो असला पाहिजे. माझे सामान एअरलाईनने हरवले आणि ते कमी भरपाई देत आहे, तर मी काय करू? नमस्कार उहापो मंडळी, मी प्रिया पाटील तुमचे आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये स्वागत करते. आज आहे 15 मार्च, म्हणजेच जागतिक ग्राहक हक्क दिवस. तर हा ग्राहक दिन का साजरा केला जातो? एक ग्राहक म्हणून आपले कोणकोणते अधिकार आहेत आणि जर ग्राहक म्हणून आपली फसवणूक झाली तर कायद्यानुसार आपण काय करू शकतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत ॲडव्होकेट चिन्मय कल्याणी यांच्याकडून. सरांसोबत आपण यापूर्वी फ्लॅटवर एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तो तुम्ही नक्की पहा. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी ग्राहकांना पडणाऱ्या प्रश्नांवरती आम्ही एक रॅपिड फायर राऊंड बनवला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आजच्या या इन्फॉर्मेटिव्ह उहापोहची सुरुवात करूया. सर, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. येस, नमस्कार प्रिया. सर्व उहापोह मंडळींचं मी स्वागत करतो आणि मला परत एकदा शोवर बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारचे जे व्हिडिओ असतात तर ह्याच्यातून आपण लोकांपर्यंत पोचण्याचा, त्यांना वेगवेगळी माहिती देण्याचा, जागरूकता पसरवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्याही चॅनलवर असतात, ते मीही बघत असतो वेळोवेळी. आणि तर आजचा जो आपला विषय आहे तर आपण सुरुवात करूयात त्याला. नक्कीच. सर, आज ग्राहक दिन आहे, तर या दिनाच्या निमित्ताने ग्राहक हक्कांची जाणीव आणि महत्त्व याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती द्याल का? हो, नक्कीच. तर आज आहे 15 मार्च. तर 15 मार्च 1983 साली जो पहिला जागतिक ग्राहक दिन हा साजरा करण्यात आला होता. ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येतात किंवा सर्व्हिसेस ज्या आहेत त्या वेळच्या वेळी मिळत नाहीत किंवा योग्य पद्धतीने मिळत नाहीत, त्याच्यामध्ये फसवणूक होते. तर अशा प्रकारच्या गोष्टींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी आणि जागरूकता पसरवण्यासाठी ह्या जागतिक दिनाचं एक निमित्त म्हणून ह्या गोष्टी करण्यात आल्या. आपल्याकडं म्हणजे 1986 साली कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट हा 1986 साली भारतात आला. तेव्हापासून आपल्याकडं ह्या गोष्टींची योग्य पद्धतीने कुठल्या ग्राहकांचे काय अधिकार आहेत, त्यांना कुठल्या गोष्टींचं प्रोटेक्शन दिलं पाहिजे, तर कायद्याचं एक संरक्षण कवच हे 1986 पासून भारतामध्ये आलं. आता जसं जसं आपलं काळ सरत गेला, ऑनलाईन मार्केटिंग आलं, ऑनलाईन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर विक्री होते, तर डिजिटलाइज्ड वर्ल्डमध्ये तो जो 1986चा कायदा होता तर तो अपुरा पडायला लागला. त्यामुळं 2019 साली भारताने नवीन कायदा आणला. 1986चा कायदा 2019 साली रिपील झाला आणि तशाच पद्धतीचा पण अजून ॲडव्हान्स असा कायदा 2019 साली भारताने विकसित केला. 2019 पासून तो आता ॲप्लिकेबल आहे. तर अशा पद्धतीने ग्राहकांचे काय अधिकार आहेत, जर त्यांना कुठला इश्यू झाला तर त्यांनी कुठल्या कोर्टात गेलं पाहिजे, त्यासाठी एक मेकॅनिझम, मग दोघांनाही म्हणजे जो ग्राहक आहे त्यांना आणि जो सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा प्रोडक्ट ज्यांनी विकले आहेत त्याला, दोघांनाही योग्य प्रकारची संधी देऊन मग त्याच्यानंतर एखादा निर्णयाप्रत येणं, तर ही त्याच्यामागची पूर्ण एक संकल्पना आहे आणि तशा पद्धतीने तो कायदा आला.
ग्राहकांचे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार आहेत. तर ग्राहकांचे 7 वेगवेगळे अधिकार आहेत. तर त्याच्यामधले पहिला अधिकार असा आहे की एक प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, ग्राहकांचं ऐकून घेतलं पाहिजे, किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांना इश्यू आला तर योग्य पद्धतीने तक्रार करण्याची त्यांना संधी दिली पाहिजे. ग्राहकांपर्यंत ती जी सेवा घेत आहेत किंवा जे प्रोडक्ट विकत घेत आहेत तर त्याची माहिती त्यांना असणं आवश्यक आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे 7 ग्राहकांची तत्त्व आहेत. तर त्याच्या पद्धतीने हा पूर्ण ग्राहक कायदा रेग्युलेट होतो आणि पूर्ण जगभरामध्ये ह्याची जागरूकता असावी, एक पूर्ण जगामध्ये ह्याची युनिफॉर्मिटी असावी. तर अशा पद्धतीचं एक वातावरण तयार करण्यासाठी हा दिन जो आहे तो साजरा केला जातो. आणि ज्या पद्धतीने आपण पुढं जात चाललो आहे, वेगवेगळे चॅलेंजेस येत आहेत, तर ती योग्य पद्धतीने हाताळता यावीत, ग्राहकांना संरक्षण मिळावं, हा त्याचा मागचा उद्देश. खूप छान. तर ते 7 अधिकार आम्हाला थोडक्यात सांगाल का? हो, नक्कीच. तर पहिला अधिकार आहे राईट टू सेफ्टी, म्हणजे सुरक्षेचा हक्क. की ग्राहकांनी एखादी सर्व्हिस घेतल्यानंतर किंवा प्रोडक्ट घेतल्यानंतर त्यांना एक सुरक्षा मिळाली पाहिजे, हा पहिला हक्क आहे. दुसरा आहे राईट टू इन्फॉर्मेशन, म्हणजे जे प्रॉडक्ट किंवा जी सर्व्हिस आहे तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती ही क्लॅरिटीने दिली गेली पाहिजे, तर हा दुसरा अधिकार आहे. तिसरा आहे राईट टू चूज, म्हणजे निवडीचा अधिकार. म्हणजे एखाद्याला एखादी प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घ्यायची असेल तर त्याला वेगवेगळे ऑप्शन्स पाहिजेत आणि त्याच्यातून कुठला योग्य त्याच्यासाठी आहे तर तो ग्राहक विकत घेईल, असा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यानंतर आहे राईट टू बी हर्ड, ऐकून घेण्याचा अधिकार. म्हणजे आपल्याला जर एखादी तक्रार असेल, ग्राहकाला तक्रार असेल तर तो ऐकून घेण्यासाठीचा एखादा मेकॅनिझम तयार करणं, कोर्ट तयार करणं, हा त्याच्या मागचा उद्देश. पुढचा आहे राईट टू सीक रिड्रेसल. एखादी आपल्याला तक्रार असेल तर त्याच्या विरोधात, म्हणजे ज्या माणसाच्या किंवा ज्या व्यक्ती कंपनीच्या विरोधात ती तक्रार असेल ग्राहकाला, तर ती तक्रार दाखल करून त्याच्या विरोधामध्ये आपले जे कायदेशीर अधिकार आहेत तर ते मिळवण्यासाठीचा जो अधिकार आहे तर तो हा अधिकार आहे. त्याच्यानंतर आहे राईट टू कन्झ्युमर एज्युकेशन, म्हणजे ग्राहक शिक्षणाचा अधिकार. की हे एवढे सगळे अधिकार तर आहेत, पण ते कसे वापरले गेले पाहिजेत, ते अधिकार मुळात काय आहेत, तर हे शिक्षण ग्राहकाला मिळालं पाहिजे, हा एक अधिकार आहे. आणि शेवटचा आहे राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट, म्हणजे हे सगळं जे आपलं चालू आहे ते एक चांगलं सुटसुटीत व्यवस्थित एन्व्हायरमेंट प्रत्येकाला, म्हणजे ग्राहकांना एखादी सर्व्हिस घेताना सुद्धा मिळायला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली जे सर्व्हिस विकतायत किंवा प्रॉडक्ट विकतायत तर त्यांच्यासाठी पण ते योग्य पद्धतीने आलं पाहिजे. तर असे हे ग्राहकांचे अधिकार आहेत आणि आपल्या कायद्यामध्ये ते स्पेसिफिकली लिहिलेले नाही आहेत, पण हे सगळे अभिप्रेत आहेत. समजा ग्राहक म्हणून हे हक्क मिळाले नाहीत तर ग्राहक केस दाखल करू शकतो का? आणि करायची असल्यास ती किती दिवसात केली पाहिजे? आणि लीगल नोटीस पाठवणे गरजेचे असते का? तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्याच्यावर उत्तर देतो की लीगल नोटीस पाठवणं आवश्यक असतं का? तर लीगल नोटीस हे कन्झ्युमर कोर्टामध्ये प्री रिक्विजिट आहे, कंपल्शन नाही आहे, पाठवलीच पाहिजे असं नाही आहे. पण कन्झ्युमर कोर्टात केस दाखल केल्यानंतर ग्राहकाला विचारलं जाऊ शकतं की हा तुमचा प्रॉब्लेम होता, तर तो तुम्ही त्या सर्व्हिस प्रोव्हायडरला किंवा प्रॉडक्ट विकणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनीला कळवलं होतं का की हे तुमची डिमांड आहे, हा तुमचा इश्यू आहे, तर असं विचारलं जातं. त्यामुळं माझं सजेशन असं आहे की लीगल नोटीस ही पाठवली गेलीच पाहिजे. त्याचा पुढचा विषय असा आहे की कन्झ्युमर कोर्टात कधी जाऊ शकतो? तर आपल्याला एखादी सर्व्हिसचा डिफेक्ट जेव्हा जाणवेल किंवा प्रॉडक्टमधला डिफेक्ट जेव्हा जाणवेल तर तेव्हापासून 2 वर्षांच्या आतमध्ये कन्झ्युमर कोर्टात केस ही दाखल झालीच पाहिजे. जर 2 वर्षांपेक्षा पुढं जर गेलं तर लॉ ऑफ लिमिटेशन येतो आणि मग कन्झ्युमर कोर्टामध्ये ती केस जी आहे तर ती मेंटेनेबल राहत नाही. त्यामुळे आपल्याला कुठलाही इश्यू आल्यानंतर 2 वर्षांच्या आतमध्ये कन्झ्युमर कोर्टाला अप्रोच झालं पाहिजे. बऱ्याचदा असं शंका येते की आपण जर गेलो कन्झ्युमर कोर्टात गेलो तर चालेल का, किंवा जसं कोर्टात जायची भीती वाटते किंवा काय. तर ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा जर तुम्हाला अन्याय झाला असेल तर त्यासाठी तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता. प्रोसेस खूप सोपी आहे. आपल्या पुढच्या चर्चेमध्ये आपण त्याच्यावर चर्चा करूच. पण कन्झ्युमर कोर्टात गेलं पाहिजे, 2 वर्षाच्या आत गेलं पाहिजे. लीगल नोटीस जर आमचा असा अनुभव आहे, म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव असा आहे की लीगल नोटीस पाठवल्यानंतर 50% केसेसमध्ये काम तिथंच होतं, कोर्टात जायची पण गरज नाही लागली. त्यामुळे जर मग ते केलं आणि तिथंच आपलं काम झालं तर ते कधीही चांगलं राहतं. हो ना. पण समजा एखादी मोठी कंपनी असेल किंवा बँकेविरुद्ध आपल्याला केस दाखल करायची असेल तर ती कितपत सोपी किंवा अवघड असते? सगळ्यात पहिल्यांदा कायद्यासाठी कुणी छोटा कुणी मोठा नाही आहे. त्यामुळं जर एखादी मोठी कंपनी असेल तर खूप घाबरून जाणं, दडपण घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. जे तुमचे अधिकार आहेत, समोरची व्यक्ती कितीही मोठी असू दे किंवा रादर तुम्ही कितीही मोठे कितीही लहान असू दे, कायद्याने जो अधिकार तुम्हाला दिलेला आहे तो तुम्हाला मिळालाच पाहिजे.
आता एक साधा एक्झाम्पल, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मॅगीबद्दल, हो ना. एकदम जिव्हाळ्याचा विषय खूप. आहे हॉस्टेलमधल्या मुलांसाठी तर खूप जास्त आहे. तर 2015 साली त्यांच्यावर केस झाली की त्यांच्या बरोबर. म्हणजे मॅगी जे प्रोडक्ट आहे हम्म. नेस्ले कंपनीचं, तर हम्म. त्याच्यामध्ये लीडचं प्रमाण खूप जास्त आहे. अशा टाईपची ती केस झाली. हो. आणि मग त्याच्यानंतर कन्झ्युमर कोर्टात पण वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस झाल्या हम्म. आणि मॅगीवर बंदी आली. हम्म. म्हणजे आता मॅगीसारखी, नेस्लेसारखी मोठी कंपनी ज्याचा मॅगीसारखा प्रोडक्ट आहे जो पूर्ण देशभर पसरलेला आहे, तरीसुद्धा अशा कंपनींच्या प्रॉडक्टवर सुद्धा जर त्याच्यामध्ये काही इश्यूज असतील तर बंदी येऊ शकते. हम्म. ह्याचा अर्थ किती मोठी कंपनी असेल तरी होऊ शकतं. आता तुम्ही एक वोक्सवॅगन नावाची कंपनी ऐकली असेल, हो. तर त्यांच्या ॲडमध्ये म्हणजे ते फोर व्हीलर विक्री कंपनी आहे, हम्म. तर त्यांच्या ॲडमध्ये त्यांनी सांगितलं होतं की मायलेज जे आहे त्या गाडीचं हम्म. ते खूप जास्त असेल. बरोबर. आणि ॲक्च्युली जेव्हा लोकांनी वापरायला चालू केलं तेव्हा कमी त्यांना अनुभव होतं. असा की तो खूप कमी आहे. हो. मग त्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली हम्म. की त्यांनी ते चुकीच्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट केली. बरोबर. त्यामुळे ही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस हम्म. या शीर्षकाखाली, या जे कायद्यामधलं जी संकल्पना आहे, तर त्या संकल्पनेखाली त्यांना त्या ॲड पूर्ण विड्रॉ करायला लावल्या, माफी मागायला लावली. हम्म. तर कन्झ्युमर कोर्टाच्या अशाही इथपर्यंत सुद्धा पॉवर आहेत. आता एक रिसेंटली माझ्यासोबत म्हणजे माझे क्लायंट एक होते, हम्म. तर HDFC बँकेच्या विरोधातली ती केस आहे. हम्म. तर त्यांनी लोन घेतलं होतं बँकेकडून आणि त्यांनी आधीच विचारलं होतं की प्री क्लोजर चार्जेस असणार आहेत का नाही. बरोबर. तेव्हा त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हने सांगितलं की असे कुठले चार्जेस नसतील. हम्म. बघ, लोन त्यांनी घेतलं, जेव्हा क्लोज करण्याची वेळ लवकर त्यांनी क्लोज केलं आणि त्यांच्याकडून जवळजवळ 5.25% इंटरेस्ट त्याच्यावर लावला लवकर पेमेंट केल्यामुळे, प्री क्लोज बापरे. केल्यामुळं. हो का? तर आम्ही ती केस कोर्टात घेऊन गेलो HDFCच्या विरोधामध्ये आणि तो निकाल हा ग्राहकाच्या बाजूने आला हम्म. आणि ते सगळे पैसे रिफंड करण्याची ऑर्डर ही HDFCला करण्यात आली. हम्म. तर अशा प्रकारे म्हणजे बँक असू दे किंवा कुठली मोठी कंपनी असू दे. इवन मी PVRचं पण ऐकली होती. हो, तर रिसेंटली ही PVRची केस Exactly. झाली आहे. तर बेंगलोरची केस आहे ही. तर त्याच्यामध्ये झालं असं की एक व्यक्ती होती, ती मूवी बघायला थिएटरमध्ये गेली आणि त्यांना 35 मिनिट फक्त ॲडव्हर्टाइजमेंट दाखवल्या. म्हणजे मूवीची काय वेळ दिली असेल, सकाळी 11 वाजताची, ते बघायला गेले आणि मूवी चालू झाली 11:35. तर ती 35 मिनिटं माझ्या आयुष्यातली वाया गेली. तर ह्या गोष्टीसाठी PVRच्या विरोधामध्ये केस फाईल केली गेली. त्याच्यामध्ये PVR आणि बुक माय शो दोन्हीच्या विरोधात केस फाईल केली गेली. बरोबर. पण कोर्टाने बुक माय शो ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म असल्या कारणामुळे त्यांची लायबिलिटी नाही दिली, पण PVRला मात्र त्याच्याबद्दल फाईन आणि रिफंडची ऑर्डर दिली. बरोबर. तर त्यामुळे किती मोठी कंपनी आहे किंवा कोणी मोठं समोर आहे ह्याचा विचार न करता जर अन्याय झाला असेल तर तुम्ही 100% कोर्टात गेलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढलंच पाहिजे. लढलंच पाहिजे. PVRची केस तर क्षुल्लक होती, पण त्या व्यक्तीचा वेळ गेला, त्याचे पैसे गेले, तर ती गोष्ट कितपत योग्य आहे? आता पहिली गोष्ट तर ती क्षुल्लक आहे का नाही ह्याच्यापेक्षा सुद्धा, आता मी क्षुल्लकचं उदाहरण म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण पाण्याची बिस्लरी विकत घेतो हो. किंवा पाण्याची बॉटल विकत घेतो, हम्म. तर त्याची MRP असते 20 रुपये आणि आपल्याला विकतात ते 25 रुपये. 25 रुपये. तर आपण त्या गोष्टीसाठी सुद्धा कन्झ्युमर कोर्टामध्ये केस दाखल करू शकतो. अच्छा. आता विषय असा की ती क्षुल्लक आहे किंवा नाही. आता PVRचीच आपण केस घेऊ, तिथं त्या मूवीमध्ये थिएटरला लोक जे गेले असतील ते जवळजवळ 50-100 लोक तरी गेले असतील. बरोबर. तर त्या एवढ्या लोकांचा तुम्ही एकत्र वेळ वाया घालवताय. बरं, फक्त तिथंच नाही, पूर्ण देशभरामध्ये ही गोष्ट होतीये. कसं होतं, आपल्याला दिसताना ती एकदम छोटीशी क्षुल्लक गोष्ट वाटते, हो ना. पण जेव्हा ती खूप मोठ्या बेसिसवर होत असते तर तिथं कोणीतरी आळा घालणं आवश्यक असतं. बरोबर. आणि ह्या गोष्टी होत राहण्याचं एक साधं कारण आहे की कोणी आवाज नाही उठवत. बरोबर. ज्या वेळेस त्या गोष्टींवर आवाज उठवला जाईल त्याच वेळेस ह्या गोष्टी थांबतील. आणि आता राहता राहिला विषय की तेवढं परवडतं का, तर कन्झ्युमर कोर्टामध्ये जे आपलं मेंटल ॲगोनी हॅरॅसमेंट झालेली असते तर त्याचं सुद्धा कम्पेन्सेशन मिळतं. म्हणजे जे आपलं नुकसान झाले त्याचं कम्पेन्सेशन तर मिळतंच, अच्छा. पण मेंटल ॲगोनी आणि हॅरॅसमेंटसाठीचे पण आपल्याला पैसे मिळतात, प्लस लिगल कॉस्टचे पण आपल्याला कोर्ट ऑर्डर देतं. Great. तर एवढ्या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या ऑर्डरमध्ये त्या कव्हर असतात, प्रोव्हायडेड दॅट. म्हणजेच जर आपण योग्य पद्धतीने तिथं मांडणी केली, योग्य पद्धतीने कोर्टामध्ये आपण मागणी करायला पाहिजे. हो. आपण जोपर्यंत ज्या गोष्टीची मागणी करत नाही तोपर्यंत कोर्ट आपल्याला स्वतःहून कुठली गोष्ट देणार नाही. तर योग्य पद्धतीने मागणी केली पाहिजे. ती मागणी केल्यानंतर त्या मागणीला सपोर्टिंग आपल्याकडे एव्हिडन्सेस पाहिजेत, त्यानंतरच आपल्याला तो क्लेम हा 100% मिळू शकतो आणि या गोष्टी केल्या पाहिजे. तर आता आपण थोडं विमा कंपन्यांबद्दल बोलू. तर विमा कंपन्या बऱ्याचदा क्लेम नाकारतात, तर अशा वेळी ग्राहकांनी काय करावे? ही गोष्ट खरी आहे, ही गोष्ट सर्रास घडत असते. आणि आपण म्हणजे आता कन्झ्युमर कोर्टात आम्हाला रेग्युलर जायची वेळ येते, तर तिथं 40-50% या विमा कंपन्यांच्याच तिथं केसेस असतात. तर
जेव्हा म्हणजे आपला जर क्लेम, सगळ्यात पहिली तर ही गोष्ट आहे की कंझ्युमर कोर्ट जो आपला कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे तर त्याच्यामध्ये जसं डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स असतील किंवा डिफेक्टिव्ह सर्व्हिसेस असतील, ह्याच्यासाठी जो सर्व्हिस देणारा किंवा प्रॉडक्ट विकणारा जसा जबाबदार आहे तसंच ग्राहकांसाठी सुद्धा एक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, त्याला लेट द बायर बी अवेअर म्हणतात. म्हणजे जी गोष्ट आपण घेतोय तर म्हणजे एखादी विकत घेतोय तर त्या गोष्टीची पूर्ण शहानिशा आपण पण केली पाहिजे, पूर्ण माहिती आपणही घेतली पाहिजे. ही ग्राहकाची जबाबदारी सुद्धा आहे. जेव्हा आपण विमा कंपनी म्हणजे एखादा आपण इन्शुरन्स काढतो तर त्यावेळेस ज्या गोष्टींवर आपण सह्या करतो तर पहिला प्रश्न इथून येतो की त्या आपण वाचतो का, तर त्या वाचल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये काय काय लिहिलंय हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याच्यासोबत जे आपलं ॲग्रीमेंटमध्ये ठरलंय किंवा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्याच्यावर तुम्ही सह्या करता त्याच्यामध्ये ठरलंय आणि विमा कंपन्यांनी त्याच्या विरोधात जर जाऊन काही केलं तर 100% तुम्ही कन्झ्युमर कोर्टात त्याच्या विरोधात दाद मागू शकता. तुमची जे काही प्रॉब्लेम आहे तर ते तिथं व्यवस्थितपणे त्याचं निराकरण केलं जातं आणि जे काही तुमचा क्लेम असेल तर तो तिथं होतो. आता आमच्याकडे रिसेंटली केस आली होती तर त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा इन्शुरन्स काढलेला होता आणि त्याला गुडघ्याची सर्जरी करायची होती. तर विमा कंपनीची प्रोसेस अशी असते की मोठ्या सर्जरीसाठी वगैरे प्री अप्रुव्हलसाठी ती केस टाकावी लागते. तर त्यांनी त्या पद्धतीने प्री अप्रुव्हलसाठी टाकली. प्री अप्रुव्हल आलं आणि त्यांची काय 10 तारीख ठरली होती ऑपरेशनची आणि ऑपरेशन झालं आणि कॅशलेस असतं. ऑपरेशन झाल्यानंतर हॉस्पिटलकडून बिलं गेली आणि त्यानंतर तो जो क्लेम होता तर तो रिजेक्ट झाला. म्हणजे त्या लोकांना तेव्हा शॉक बसला की प्री अप्रुव्हल असून सुद्धा रिजेक्ट कसा काय झाला आणि त्या सर्जरीची खूप मोठी कॉस्ट होती. मग त्यावेळेस त्यांना ती भरावी लागली. त्यांनी जुळवाजुळव करून भरली आणि मग त्याच्यानंतर कन्झ्युमर कोर्टात गेल्यानंतर अशा प्रकारच्या ज्या केसेस असतात तर इन्शुरन्स कंपन्यांना हे सगळे जे आहे तर त्याची भरपाई करावी लागते. नुकसान भरपाई द्यायला लागते. जो सगळा त्रास झाला आहे तर तो त्या त्रासाची पण भरपाई द्यायला लागते, लिगल कॉस्ट द्यायला लागते आणि हे सगळं इंटरेस्टसोबत द्यावं लागतं. त्यामुळं जर अशा प्रकारचा जर कुठलाही प्रॉब्लेम फेस तुम्हाला करायला लागला तर डेफिनेटली तुम्ही कोर्टात जाऊ शकता. जे तुमचं कागदपत्र आहेत ते व्यवस्थित तुम्ही वाचा आधी, त्याच्यानंतर ती व्यवस्थित त्याची कॉपी तुमच्याकडे ठेवा. जर तुमच्याकडे एव्हिडन्सेस असतील तर डेफिनेटली क्लेम तुमच्या बाजूने लागेल. बरोबर. आता बांधकाम व्यावसायिक देखील वर्षानुवर्षे फ्लॅट देण्यासाठी डिले करतात, तर अशा वेळी ग्राहकांनी काय करावे? तर जसं आपला ह्याच विषयावर पूर्ण एक विस्तृत आपण एपिसोड मागच्या ह्याच्यामध्ये केलेला आहे की ग्राहकांचे ॲज अ बिल्डरच्या विरोधात म्हणजे फ्लॅट होल्डर म्हणून ग्राहक म्हणून त्यांचे काय अधिकार आहेत. तर ग्राहक हे त्यासाठी रेरामध्ये सुद्धा जाऊ शकतात, कन्झ्युमर कोर्टात सुद्धा जाऊ शकतात. रेराबद्दल तर आपण मागच्या एपिसोडमध्ये व्यवस्थित चर्चा केलेलीच आहे. कन्झ्युमर कोर्टाबद्दल आपण बोलू की जर ग्राहकांनी बिल्डरनी पोझिशन द्यायला डिले केला असेल किंवा जी फ्लॅट दिला असेल त्याच्यामध्ये काही डिफेक्ट राहिले, बऱ्याच ठिकाणी होतं, गळती आहे किंवा ज्या ॲम्युनिटीज प्रॉमिस केल्या त्या ॲम्युनिटीज दिलेल्या नाही आहेत, ह्यासारख्या जे इश्यूज असतात तर त्यासाठी कन्झ्युमर कोर्टात सुद्धा 100% जाता येतं. आमच्याकडे रिसेंटली केस आली होती तर त्याच्यामध्ये झालं असं की बिल्डरनी फ्लॅटचं बांधकाम पूर्ण करणार आणि आम्ही ह्या तारखेला आम्ही ते पोझिशन देऊ असं ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं होतं आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ते पोझिशन दिलं नाही. त्यामुळे आम्ही कन्झ्युमर कोर्टात गेलो त्यांच्या विरोधामध्ये आणि जो काही इंटरेस्ट असतो तर तो इंटरेस्ट, कम्पन्सेशन, लिगल कॉस्ट जसं आपण मगाशी बोललो तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मिळतात. अजून एक सांगायचं म्हणजे मागच्या एक एपिसोडमध्ये आपण एक एक्झाम्पल मी दिलं होतं की नागपूरचे गृहस्थ होते आणि त्यांच्या मुलाला ते फ्लॅट म्हणजे मिळेपर्यंत तो शिक्षण होऊन त्याचं पूर्ण झालं. तर त्याची कालच आम्हाला त्या ह्याच्यामध्ये ऑर्डर मिळाली आणि ती ग्राहकाच्या बाजूनेच ती ऑर्डर आली आणि बिल्डरला त्याचे पैसे द्यावे लागले. त्याच्यासोबतच अजून 5 केसेस होत्या पण त्याच्यामध्ये कोणी लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे ॲडव्होकेट नव्हते. त्यांनी त्या स्वतःच मांडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये कमतरता होत्या, त्यामुळे त्या 5 रिजेक्ट झाल्या. पण आम्ही जी केस लढलो त्याचा काल रिझल्ट आला आणि ते आमच्या फेवरमध्ये आली. खूप छान. तर ह्याचा अर्थ असा आहे की जर आपण योग्य पद्धतीने कोर्टामध्ये जर गेलो तर तुमचा क्लेम हा तिथं सक्सेसफुल होतोच. अन्यायाच्या विरोधामध्ये तुम्ही लढलंच पाहिजे. कोर्टात जा, लढावं लागतं, थोडा वेळ लागतो, आपली लिगल प्रोसेस थोडी स्लो आहे पण 100% इफेक्टिव्ह आहे. आजकाल ई-कॉमर्स वेबसाईटवर फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे, तर अशी फसवणूक झाल्यास ग्राहकांनी कोणाची मदत घ्यावी? खूप चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली जसं मी मगाशी सांगितलं की 1986 साली आपला कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आला आणि 2019 साली दुसरा आला. तर त्याचं कारणच मुळात हे की जे ई कॉमर्स कंपनीचं जे प्रमाण वाढलं आहे किंवा ऑनलाईन शॉपिंगचं जे प्रमाण वाढलं आहे किंवा ऑनलाईन सर्व्हिसेसचं जे प्रमाण वाढलं आहे तर ती कॅटेगरीसुद्धा प्रोटेक्शनच्या ॲम्ब्रेलामध्ये येण्यासाठी हा कायदा 2019 साली आणला गेला. आता इथं अशा प्रकारची जर कुठली फसवणूक झाली तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो. जर आपण एखादं प्रॉडक्ट
मागवलं तर जेव्हा ते प्रॉडक्ट येतंय, जेव्हा आपण ते ओपन करतो तर स्टार्ट टू एंड त्याचा व्हिडिओ काढला पाहिजे. त्याच्यामध्ये काय डिफेक्टिव्ह पीसेस येऊ शकतात. म्हणजे अशी उदाहरणं आहेत की मोबाईल मागितला, साबण आलं, दगड आला, अशी उदाहरणं आहेत. किंवा एखादी साडीचा एखादा रंग मागवला, एखाद्या रंगाची साडी मागवली, वेगळाच रंग आला, डिफेक्टिव्ह साडी आली. किंवा एखादं प्रॉडक्ट मागवलं, ते तुटलेलं आलं. अशा घटना सर्रास घडतात. तर आपण स्टार्ट टू एंड म्हणजे ते आपण त्याची डिलिव्हरी प्रॉडक्टची डिलिव्हरी घेतल्यापासून ते पूर्ण त्याचं ओपनिंग करेपर्यंतचा एक व्हिडिओ आपण रेकॉर्ड केला पाहिजे. दरवेळेस केला पाहिजे. जर प्रॉडक्ट चांगला असेल तर वेल अँड गुड, डिलीट करून टाका व्हिडिओ. नसेल तर आपल्याला डेफिनेटली पुढे घेऊन जाता येईल. तर हा जेव्हा व्हिडिओ आपल्याकडे असतो तर हा एक पुरावा आपल्याकडे तयार झाला. आता अशा प्रकारे आपल्याकडे पुरावा आहे. तर तुम्ही म्हणजे आता जे रिकग्नाइज्ड ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याच्यामध्ये रिटर्नची पण पॉलिसी असते. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तो प्रयत्न करून बघा. त्यांचे कस्टमर नंबर असतात, त्यांना कॉल करा, हेल्पलाईन नंबर, किंवा ईमेल करा. ज्या गोष्टींचं रेकॉर्ड राहील, म्हणजे ईमेलचं रेकॉर्ड राहतं व्यवस्थित, कॉल रेकॉर्ड असेल तर कॉल रेकॉर्डिंगचं राहतं. तर ह्या गोष्टी तुम्ही जर योग्य पद्धतीने, ह्या आमचा असा इश्यू आहे, डिफेक्टिव्ह आहे प्रॉडक्ट, तो तुम्ही परत घ्या, आम्हाला दुसरा द्या, रिप्लेस द्या, अशा प्रकारे तुम्ही रिक्वेस्ट त्याच्यामध्ये टाका. मोस्ट ऑफ द टाईम ते केलं जातं. पण बऱ्याचशा अशाही घटना होतात की ज्या कंपनीज आहेत ते त्याला लक्षच देत नाहीत, जी आपण ग्रीव्हन्स टाकला असेल किंवा कंप्लेंट केली असेल. मग अशा वेळेस आपल्याला ही गोष्ट कन्झ्युमर कोर्टात घेऊन जावी लागेल. तर त्यावेळेस तिथं आपले हे मुद्दे मांडावे लागतील की आम्ही कुठल्या तारखेला काय मागवलं होतं आणि त्याचे काय काय परिणाम झाले, किती तुमचा खर्च आला, काय तुम्हाला त्रास झाला असेल, त्याचं किती कॉस्टिंग येईल, वकिलांची फी द्यायची असेल तर किती द्यावी लागेल. पुरावा म्हणजे हाच की आपण स्टार्ट टू एंड जो व्हिडिओ काढतो, तो डिफेक्टिव्ह प्रॉडक्टचे फोटो असतात, आपण त्यांना ईमेल थ्रू आपला प्रॉब्लेम, आपली कंप्लेंट त्यांना कळवली आहे आणि तरी सुद्धा त्यांनी ती इधर केली नाहीये किंवा नकार दिला, त्याच्या अगेन्स्ट ऍक्शन नाही घेतली. तर ह्या परिस्थितीमध्ये आपण कन्झ्युमर कोर्टात जाऊ शकतो, त्यांच्या विरोधात केस दाखल करू शकतो. आणि जर योग्य आपला क्लेम असेल, त्याच्यामध्ये योग्य पुरावे मांडले असतील, कन्झ्युमर कोर्टाच्या प्रोसेसप्रमाणे आपण जर ते दाखल केलं असेल तर ह्या पद्धतीने त्याचं आपण निराकरण करू शकतो. अच्छा. अजून एक म्हणजे ई कॉमर्स वेबसाईटवरती कन्व्हिनियन्स फी, सिक्युअर पॅकिंग फी आणि आता हल्लीच ओपन बॉक्स डिलिव्हरी फी देखील सुरू झाली आहे. तर अशा सबबी सांगून ग्राहकांकडून पैसे घेतले जातात. तर हे कितपत योग्य आहे? पहिली तर गोष्ट त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की जी सर्व्हिस तुम्ही घेतलेली नाहीये त्याच्यासाठी जर तुमच्याकडून पैसे घेतले जात असतील तर ते चुकीचं आहे. जर अशा पद्धतीच्या कुठल्या प्लॅटफॉर्मनी तुम्हाला चार्ज केला असेल आणि त्या पद्धतीची सर्व्हिस तशी तुम्हाला मिळाली नसेल तर तुम्ही त्याच्या विरोधात जाऊ शकता. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जर तसा ऑप्शन अवेलेबल नसेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जे तुम्ही आता लिस्ट वाचून दाखवली, तर त्याच्यापैकी जर कुठली सर्व्हिस तुम्हाला नको असेल तर त्याच्यामध्ये ऑप्ट आउटचा ऑप्शन असला पाहिजे. जर जबरदस्ती ती सर्व्हिस तुमच्यावर थोपवण्यात आली असेल आणि तुम्हाला नको असताना पण तुम्हाला जर देण्यात आली असेल तर त्याच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट दाखल करू शकता आणि कोर्टात सुद्धा रादर ह्याच्यामध्ये जाऊ शकता. आणि त्याच्या विरोधामध्ये जोपर्यंत तुम्ही आवाज नाही उठवत तर ह्या गोष्टी वाढत राहतील. एक रिसेंटली अजून एक न्यूज आली होती की जेव्हा हे जे ऑनलाईन डिलिव्हरीचे ॲप आता सध्या बूममध्ये, तर एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कोणीतरी गोल्ड कॉईन मागवलं होतं 1 ग्रॅमचं आणि त्याला अर्ध्याच ग्रॅमचं गोल्ड कॉईन मिळालं. अशा प्रकारच्या सुद्धा घटना घडतात. किंवा गोल्ड मागवलं तर सिल्वर कॉईन मिळालं. तर जर तिथं त्या गोष्टीचं निराकरण नाही झालं तर तुम्ही कन्झ्युमर कोर्टात केस दाखल करू शकता. पण परत तेच, जेव्हा केव्हा तुमच्याकडे डिलिव्हरी होईल तुम्ही स्टार्ट टू एंड त्याचा व्हिडिओ काढा, तर आणि तरच तुम्हाला त्याचे क्लेमचे 100% पैसे मिळतील. बरोबर. आणि अशा वेळी ग्राहकांनी जागरूकपणे, सजगतेने ह्या गोष्टी बघणे खरंच गरजेचं, खूप गरजेचं. हो ना. समजा एखाद्या कंपनीने त्यांच्या प्रोडक्टची वॉरंटी नाकारली तर अशा परिस्थितीमध्ये काय करावे? जर वॉरंटी नाकारली, आणि कसं असतं जेव्हा आपण प्रोडक्ट एखादं विकत घेतो तर त्याचा वॉरंटीचा पिरियड ठरलेला असतो, गॅरंटीचा पिरियड ठरलेला असतो, आपल्याला वॉरंटी कार्ड दिलेलं असतं किंवा आपल्याकडे जे बिल असतं, तर ह्याच्यासाठी जे वॉरंटी कार्ड व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे, बिलं व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे. आणि जर अशी वॉरंटी जर नाकारली तर ही तर म्हणजे ओपन अँड शट केस आहे. जर तुमच्याकडे व्यवस्थित सगळी कागदपत्र असतील तर तुम्ही लिगल नोटीस पाठवा. लिगल नोटीसनी जर सॉल्व्ह नाही झालं तर तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची त्याच्यामध्ये ही गोष्ट की पुरावे जर तुम्ही व्यवस्थित ठेवले तर तुम्हाला त्याचा क्लेम मिळतो. आणि 2 वर्षांच्या आतमध्ये तुम्हाला ती केस दाखल करावी लागते. 2 वर्षानंतर लिमिटेशन एकदा संपलं की मग पुढे जाऊन काही त्याचा उपयोग होत नाही. अच्छा. 2 महिन्यापूर्वीच मी ऑफिस चेअर घेतली होती आणि 1 महिन्यानंतर त्या चेअरमध्ये थोडा डिफेक्ट आला. पण जेव्हा मी ई कॉमर्सची रीच आऊट केले तर त्यांनी म्हटले की तुम्ही कंपनीशी संपर्क साधा. तर कंपनीला कॉल केल्यानंतर सुरुवातीला त्यांनी रिस्पॉन्स छान दिला, पण नंतर त्यांनी पूर्णपणे इग्नोर केलं. तर अशा वेळी त्यांच्या अगेन्स्ट जर मला केस करायची असेल तर मी कशी करू शकते?
जे नंतर डिफेक्ट येतात तर त्याच्यासाठी 2 प्रकारचे असू शकतात. एक तर त्याच्यामध्ये ॲक्च्युअल डिफेक्ट आला किंवा तुमच्याकडून वापरण्यामध्ये काहीतरी खराबी झाली. आता ही गोष्ट आपल्याला क्लिअर करू शकते. जर समजा एखाद्या ठिकाणाहून ती पडली, चेअर पडली किंवा त्याच्यावर खूप काहीतरी तुम्ही सामान ठेवलं त्यामुळे ती तुटली, तर त्याचं आपल्याला समजून येतं. आणि जर इंटरनल काही डिफेक्ट असेल तर तो सुद्धा त्याच्यामध्ये समजून येतो. तर अशा बाबतीमध्ये कंपन्यांचे जे वॉरंटी असते तर ती वॉरंटी तुम्ही क्लेम करू शकता. त्यांची एक प्रोसेस असते सर. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ती क्लेम करावा लागतो आणि कंपनी जर तो क्लेम इग्नोर केला किंवा रिजेक्ट केला तर मग त्याच्या विरोधामध्ये तुम्ही कन्झ्युमर कोर्टात केस दाखल करू शकता. अच्छा. अजून एक कॅटेगरी म्हणजे हॉटेल बुकिंग किंवा ट्रॅव्हल कंपन्या बऱ्याचदा ग्राहकांची फसवणूक करतात. तर अशा वेळी ग्राहकांनी काय करावे? ॲक्च्युली कन्झ्युमर कोर्टाची हीच गंमत आहे, कन्झ्युमर ॲक्टची ही गंमत आहे की एवढा मोठा अम्ब्रेला ह्याच्यामध्ये दिला आहे की ह्याच्यामध्ये सगळ्या सर्व्हिसेस, सगळे प्रॉडक्ट हे सगळं त्याच्यामध्ये कवर होतं. तर जे आपण ऑनलाईन बुक करतो किंवा ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म्स असतात किंवा ऑफलाईनसुद्धा वेगवेगळ्या ट्रॅव्हलिंग एजन्सीज आहेत, तर त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये काही इश्यू आला तर तोहीसुद्धा आपल्या कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये कव्हर होतं. बऱ्याचदा असं होतं की आपण ऑनलाईन एखादं बुक करतो आणि त्या पद्धतीने आपल्याला जे आपल्याला दाखवलं आहे, हॉटेल दाखवलं आहे किंवा जी सर्व्हिसेस आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉमिस केलं आहे तर तशा प्रकारचं तिथं मिळत नाही. किंवा एजन्सीज थ्रू आपण बुकिंग करतो आणि तिथं गेल्यावर आपल्याला कळतं की हे तर 5 स्टार हॉटेलच नाही आहे, तर कुठलं तरी छोटं हॉटेल दिलं आहे आपल्याला. किंवा ऑनलाईन बुक करतो पण तिथे गेल्यावर ॲक्च्युली आपल्याला कळतं की आपली बुकच झालेलं नाही. असं सुद्धा खूप वेगवेगळ्या ठिकाणी होतं. असेही अनुभव येतात की एका क्वालिटीची सर्व्हिस दाखवलेली असते किंवा एखाद्या क्वालिटीचं हॉटेल दाखवलेलं असतं आणि ते न मिळतं दुसरंच काहीतरी तिथं दिलं जातं आणि तिथं गेल्यावर कळतं की अरे हे काय झालंय आपल्या बाबतीत. तर असं सुद्धा होतं. तर जर तसं झालं तर ह्या सुद्धा गोष्टी कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये कव्हर होतात. आपण ग्राहक न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात केस दाखल करू शकतो. मग याच्यामध्ये जर आपण ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर ऑनलाईन ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्मवर करू शकतो. ज्यांच्यासोबत टायअप आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं एजन्सी असेल किंवा हॉटेल इंडस्ट्री असेल, चेन असेल, तर त्यांच्या विरोधात सुद्धा आपल्याला केस करता येते. आपण एकालाच फक्त केसमध्ये पार्टी केलं पाहिजे का, तर असं नाहीये. ज्यांच्या थ्रू आपण म्हणजे एजंट जे असतात एजन्सीला आपण पार्टी करू शकतो. जे आपल्या अपोजिटमध्ये आहेत म्हणजे ज्यांनी ॲक्च्युली आपल्याला सर्व्हिस, फॉर एक्झाम्पल हॉटेल, तर हॉटेलमध्ये इश्यू असेल तर आपण ॲग्रिगेटर प्लॅटफॉर्म, एजन्सी आणि हॉटेल चेन ह्यांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये पार्टी करू शकतो. कन्झ्युमर कोर्टाची एक म्हणजे त्याच्यामध्ये हे असं की कुठल्या कोर्टात ते फाईल केलं पाहिजे. तर ज्या ठिकाणी तुम्हाला इश्यू आलाय सर्व्हिसचा त्या ठिकाणी तुम्ही करू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहताय त्या ठिकाणी पण आपण ते करू शकतो. म्हणजेच आज मी आता पुण्यामध्ये राहतोय आणि जर मला मुंबईच्या एखाद्या सर्व्हिसचा किंवा कंपनीचा इश्यू आला असेल तर मला मुंबईच्या कन्झ्युमर कोर्टामध्ये केस दाखल करणं बंधनकारक नाहीये. मी जर पुण्यात असेल तर मी पुण्याच्याच कन्झ्युमर कोर्टामध्ये केस दाखल करू शकतो. तर ही सुद्धा त्याच्यामध्ये एक चांगली बाब आहे, ग्राहकांच्या बाजूने बाब आहे. अशा कुठल्या पद्धती फेस जर करायला जर लागल्या तुम्हाला तर तुम्ही त्याच्या विरोधात ॲक्शन घेतली पाहिजे. पण काही ठिकाणी कंपनीच्या ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन केलं असतं की ज्या ठिकाणी कंपनी आहे त्या ठिकाणीच केस दाखल केली जाऊ शकते. तर अशा परिस्थितीमध्ये काय करावे? जसं मी मगाशी म्हटलं की ग्राहकांची सुद्धा ही जबाबदारी आहे की तुम्ही कशावर सह्या करतात हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. तर सगळ्यात पहिली गोष्ट त्याच वेळेस तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. पण तरी सुद्धा जरी अशा कुठल्या कंपनीच्या ॲग्रीमेंटमध्ये किंवा पॉलिसीमध्ये असं काही लिहिलेलं असेल तर एक कायद्याचं एक तत्व आहे की कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आहे. कायद्यामध्ये एखादी जर गोष्ट दिलेली असेल, प्रोव्हिजन्समध्ये एखादी गोष्ट असेल आणि त्याच्या विरोधात जाऊन तुम्ही एखादं ॲग्रीमेंट केलं किंवा एखादी पॉलिसी दिली तर जेव्हा कायदा आणि ॲग्रीमेंट ह्यांच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन होतं तेव्हा जो कायदा असतो दॅट ॲक्ट विल प्रिव्हेल. त्यामुळं कायदा हाचा कधी अपर हँड असतो. त्यामुळं कायद्यामध्ये जर हे लिहिलंय की तुम्ही करू शकता दाखल तर तुम्ही करू शकता. साहजिक आहे जेव्हा कोर्टामध्ये केस दाखल होईल सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा हा उपस्थित केला जाईल ज्याला कोर्टाच्या भाषेत ज्युरिस्डिक्शन म्हणतात की कार्यक्षेत्र, की हा डिस्प्यूट ह्या कोर्टाच्या कार्यक्षेत्रात येतो का. जर तुम्ही केस व्यवस्थित पद्धतीने मांडली, योग्य ते लिगल तरतुदी सगळ्या तिथं ॲड केल्या, वेगवेगळे केस लॉज असतात म्हणजे वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ऑलरेडी केसेस घडलेल्या असतात, त्याची उदाहरणं जर तुम्ही योग्य पद्धतीने तिथं मांडली तर डेफिनेटली तो फायद्याचं होऊ शकतं. आणि ह्या सगळ्या तरतुदींचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कोर्ट त्याच्यावर निर्णय देतो. अच्छा. आपल्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे अन्नपदार्थ. आणि हल्ली आपण पाहतो की अन्नपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण खूप वाढले आहे आणि बऱ्याचशा कंपनी फॉल्स मार्केटिंग करून लोकांची दिशाभूल करतात. तर या संबंधित आपण काय करू शकतो? आपण निवारा आणि वस्त्राबद्दल बोललो, अन्नाबद्दलचा हा पण प्रश्न आता महत्त्वाचा. बरोबर.
फॉल्स ॲडव्हर्टाइजमेंट किंवा भेसळ हा खूप जेन्युअन इश्यू आहे. ह्याबद्दल कोर्टाने आणि वेगवेगळ्या एजन्सीज ज्या आहेत त्यांनी एक स्ट्रिक्टली सगळ्यांसाठी गाईडलाईन त्याच्यामध्ये फॉर्म केलेल्या आहेत. फसा ही एक संस्था आहे, त्याच्यामध्ये प्रॉपरली कुठल्या गोष्टी त्या अन्नामध्ये आहेत किंवा त्या प्रॉडक्टमध्ये आहेत ह्याच्याबद्दलचं पूर्ण टेबल किंवा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत हे त्या प्रॉडक्टच्या पॅकेजिंगवर असणं हे बंधनकारक केलेलं आहे. त्यासोबतच जेव्हा आपण ऑनलाईन ॲडव्हर्टाइजमेंट बघतो, ऑनलाईन किंवा रादर टीव्हीवर बघतो, व्हिडिओ फॉर्ममध्ये बघतो, तर त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपण बऱ्याचदा बघतो की सांगतात त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, शुगर नाही आहे आणि प्रोटीन फूड आहे. एक्झॅक्टली. आणि जेव्हा आपण खाली बघतो तर त्याच्यामध्ये एक स्टार करून एक छोटासा एकदम बारीक अक्षर दिलं असतं की याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहेत. किंवा फ्रंट साईडला दिलं असतं की बाबा भरपूर कॅल्शियम आहे, रिच प्रोटीन आहे, आणि बॅक साईडला आपल्याला ॲक्च्युअल लिस्ट कळते. तर जसं आपण मगाशी म्हणालो की ग्राहकांनी सुद्धा ह्याच्याबद्दलची जागरूकता बाळगली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत, ते आपण काय कन्झ्युम करतोय हे प्रॉपरली त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे. त्याचसोबतच जे आपण ग्राहकांचे जे वेगवेगळे अधिकार बघितले तर त्याच्यामध्ये राईट टू सेफ्टी आणि राईट टू इन्फॉर्मेशन हे दोन्ही अधिकारांचं इथं उल्लंघन आहे. म्हणजे तुम्ही त्या प्रॉडक्टमध्ये काय देताय हेच ग्राहकाला माहिती नाही आहे आणि त्याचा घातक परिणाम त्याच्या शरीरावर होतोय, आरोग्यावर होतोय, तर ही जास्त प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे. जर अशा प्रकारच्या गोष्टी जर तुमच्यासोबत जर घडल्या तर त्या गोष्टीला घेऊन सुद्धा कितीही मोठी कंपनी असेल तरीसुद्धा तुम्ही कोर्टात जाऊ शकता. जसं आपण सुरुवातीलाच मॅगीचं उदाहरण घेतलं, आरोग्यासाठी घातक आहे तर त्याच्यावर बंदी येईल. जोपर्यंत तो जो पर्टिक्युलर इश्यू आहे तो रिझॉल्व्ह नाही करणार तोपर्यंत ती बंदी ही कायम राहील. तर जोपर्यंत तुम्ही आवाज उठवत नाही तोपर्यंत या गोष्टी थांबणार नाहीत. जेवढं जास्त प्रमाणात लोक आवाज उठवतील तेवढं जास्त त्याच्यामध्ये बदल लवकरात लवकर होईल. आता वेगवेगळ्या आपण परदेशात जातो, कुठं वेगळ्या ठिकाणी जातो तर तिथं कॅटेगरी वाईज फूडचं सेक्शन वेगवेगळे ठेवले जातात किंवा त्याच्यामध्ये A-B-C अशा प्रकारे ग्रेड दिले जातात आणि ते वरच असतात त्याच्या. म्हणजे त्या सेक्शनमध्येच आपल्याला गेलेलं कळतं की हे काय आहे ह्याच्यामध्ये. ते अगदी एकदम छोट्याशा बारीक अक्षरात लिहिणं हे तसं चुकीचं आहे. पण आता सध्या अशी परिस्थिती आहे, होपफुली ती बदलेल. आपण आवाज उठवला पाहिजे, ह्या गोष्टी बदलायला लावल्या पाहिजेत. खरं सांगायचं तर हा जो टॉपिक हा खूप मोठा आहे. आपण ह्याच्यावर नक्कीच एखादा चर्चा करू शकतो, एखादा पॉडकास्ट ह्याच्याबद्दल आपण करू शकतो. शुअर. अन्न पदार्थामध्ये केली जाणारी भेसळ आणि त्याच्यावर कायदेशीररित्या आपण कशी कारवाई करू शकतो ह्या संबंधित तुम्हाला एक डेडिकेटेड व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये फूट म्हणून टाईप करायला विसरू नका. ग्राहक तक्रार ऑनलाईन दाखल करू शकतो का? ती तक्रार कुठे दाखल करावी? सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की कुठले कुठले प्रकार असतात. एक प्रकार असतो ग्राहक मंच आणि दुसरा प्रकार असतो ग्राहक आयोग. आता आपण एवढ्या वेळ आतापर्यंत ग्राहक न्यायालय हा शब्द मी वापरतो ह्याच्यासाठी की लोकांना समजावं म्हणून. तर ते ग्राहक न्यायालय नसून ग्राहक आयोग आहे, म्हणजे कन्झ्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशन असं आहे. तर मंच काय आहे आणि आयोग काय आहे आपण समजून घेऊ. तर जर तुम्हाला कुठलाही इश्यू आला त्याच्या कुठल्याही प्रॉडक्टमध्ये किंवा जी सर्व्हिस असेल त्याच्यामध्ये जर इश्यू आला तर तुम्ही ऑनलाईन consumerhelpline.gov.in ह्या जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही कन्झ्युमरचं तुमचं रिड्रेसल फाईल करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खर्च येत नाही, तुम्ही घर बसल्यासुद्धा ऑनलाईन ते दाखल करू शकता. 1915 नावाचा एक कन्झ्युमर हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर ह्याच्यामध्ये प्रोसेस अशी असते की तुम्ही ऑनलाईन फाईल करा, डॉक्युमेंट सबमिट करा आणि मग तिथं ऑप्शन येतो की जो तुमचा ग्रीव्हन्स आहे त्याचा स्टेटस ट्रॅक करा. तर तो फार इफेक्टिव्ह त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह असा नाही येतो. तर आपण कुठलीही दाखल केलं मग त्याच्यावर थोडीशी शहानिशा केली जाते आणि त्याचे जे निर्णय असतात ते कुठल्याही कंपनीवर किंवा ह्याच्यावर बंधनकारक नाही आहेत. त्यामुळं ते जर आपल्याला निर्णय आपल्या बाजूनी जरी आले आणि समोरचं ते करेलच ह्याची गॅरंटी नाही आहे, मग अल्टिमेटली तुम्हाला आयोगाकडे जावं लागतं. आता आयोगाचे सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे प्रकार आहेत. एक डिस्ट्रिक्ट कमिशन आहे, स्टेट कमिशन आहे आणि नॅशनल कमिशन आहे. तर ह्याच्यासाठी e-जागृती .in नावाची एक वेबसाईट आहे. ह्याच्यापूर्वी confonet.nic.in होती आणि दाखील अशी होती, पण आता ह्या दोन्ही बंद झाल्या आहेत आणि आता e-जागृती.in अशी नवीन वेबसाईट तयार झाली. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन केस दाखल म्हणजे ऑनलाईन प्रोसेस ऑनलाईन केस तुम्ही दाखलही करू शकता, पण ती योग्य त्या फॉर्मॅटमध्ये फाईल केली गेली पाहिजे आणि तुम्हाला अल्टिमेटली कन्झ्युमर कोर्टातच तिथं बाजू तुमची मांडली गेली पाहिजे. त्यामुळे ऑनलाईन मी घर बसल्या टाकून दिलं आणि नंतर मला कोणीतरी येऊन दिलं अशा पद्धतीने होत नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोसेस प्रॉपरली फॉलो केली पाहिजे आणि जर तुम्हाला त्याच्यावर इफेक्टिव्ह जर सोल्युशन पाहिजे तर आयोगाकडे जाणं हेच त्याच्यावरचं एकमेव सोल्युशन आहे. बरोबर. तर अशा केसमध्ये वकील घेणे किती महत्त्वाचे असते की आपण स्वतःची केस स्वतः लढवू शकतो?
ग्राहक आयोगामध्ये स्वतःची केससुद्धा लढता येते. अच्छा. हा याची खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये, की वकील लावणं हे कंपल्सरी नाही आहे. बरं. तुम्ही स्वतः क्लेम दाखल करू शकता, स्वतः केससुद्धा तुम्ही लढू शकता. आता याच्यामध्ये होतं असं की ह्यामध्ये बऱ्याचशा टेक्निकल गोष्टीसुद्धा आहेत, की एक त्याचा फॉर्मॅट असतो. 5-6 वेगवेगळ्या प्रकारचे तिथं फॉर्म भरायला लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स तिथं अपलोड झालेले असले पाहिजेत. अच्छा. टेक्निकल पॉईंट असतात, जसं आपण मगाशी बोलू की ज्युरिस्डिक्शन कुठल्या कोर्टात आहे, हो. किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा इश्यू येत असतो आणि सामान्य माणसाला एवढ्या कायद्याच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्या माहिती नसतात. बरोबर. आणि अशा कारणामुळे क्लेम जर रिजेक्ट झाला तर मग भविष्यात तुम्ही त्याच्या अपिलात पण नाही जाऊ शकत, काहीच तुमच्या हातात राहत नाही. हो ना. तर त्यामुळे सुरुवातीपासूनच जर तुम्ही योग्य कायदेशीर सल्ला घेतलात किंवा एखादा कॉम्पिटंट वकिलाची जर त्याच्यामध्ये नियुक्ती केली तर ते डेफिनेटली फायदेशीर ठरतं. तुमची जी केस आहे ती स्ट्रॉंग होते त्याच्यामध्ये. बरोबर. पण आताच तू सांगितलंस की ग्राहक आपली केस स्वतः लढवू शकतो. तर ग्राहक केस लढवत असताना किंवा प्रकरण दाखल करत असताना कोणत्या चुका करतो ज्यामुळे त्याची केस वीक होते, आणि ग्राहकाने प्रकरण दाखल करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? आता कन्झ्युमर कोर्टामध्ये केस दाखल करताना वेगवेगळ्या त्याच्यामध्ये स्टेप्स असतात. आता आम्ही जेव्हा कोर्टामध्ये केस लढत असतो, बरेचसे ग्राहक हे स्वतः तिथं केस लढत असतात आणि टेक्निकल गोष्टी काय चालल्या आहेत किंवा जज आपल्याशी काय बोलत आहेत ह्या टेक्निकल टर्म्सचं नॉलेज नसतं. बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक गोष्ट सांगतो, जेव्हा ग्राहक केस फाईल करतोय तर तुमच्या केसमध्ये काय काय असलं पाहिजे. तर इंडेक्स पाहिजे, एक कन्झ्युमर केसचा कंप्लेंटचा एक फॉर्मॅट आहे, प्रोफॉर्मा आहे, ओके. तर तो असला पाहिजे. सिनॉप्सिस पाहिजे, पार्टीजचे मेमो पाहिजेत, ॲक्च्युअल कंप्लेंट जी आहे तर त्याचं एक ॲफिडेविट नोटराईज करून लागतं तर ते लागतं, ॲनेक्शर्स आणि डॉक्युमेंट्स लागतात, ॲप्लिकेशन लागतं आणि वकालतनामा लागतो. तुम्ही जर स्वतः लढत असेल तर वकालतनामाची काही आवश्यकता नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या केसमध्ये प्रॉपरली आल्या पाहिजेत. आम्ही बऱ्याचदा बघतो की त्या फॉर्मॅटमध्ये केस फाईल केलेली नसते किंवा फॉर्मॅटमध्ये असेल फक्त तेवढा एक फॉर्मॅटच असतो, बाकीच्या कुठल्या गोष्टी नसतात, किंवा सगळं जरी व्यवस्थित असेल प्रॉपरली एव्हिडन्सेस दिलेले नसतात. एव्हिडन्सेस जरी दिले असतील तरी योग्य त्या कोर्टामध्ये केस दाखल झालेली नसते. म्हणजेच आता आपले जे कोर्ट आहे तर त्याच्यात ज्युरिस्डिक्शन ठरलंय. ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, तर कुठल्या केससाठी आपण कुठल्या कोर्टात जाऊ शकतो. तर जसं मी मगाशी सांगितलं की आपल्याकडे 3 कन्झ्युमर कोर्ट आहेत, एक डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल. तर प्रत्येकाचा पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन म्हणजे किती म्हणजे तुमच्या सर्व्हिस किंवा प्रॉडक्टची किती व्हॅल्यू आहे, किती रुपयाला तुम्ही ते विकत घेतले त्याच्यावरून ते ठरतं. म्हणजे जर तुम्हाला तुमचं जर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस असेल ती 50 लाखाच्या आत असेल तर तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात जाऊ शकता. 50 लाख ते 2 करोड असेल तर तुम्ही स्टेटला जाऊ शकता, आणि 2 करोडच्या जर पुढं असेल तर तुम्ही नॅशनलमध्ये जाऊ शकता. आता केस दाखल होताना सगळ्यात मोठी चूक इथं होते. फॉर एक्झाम्पल मी फ्लॅट घेतलाय आणि माझा फ्लॅट आहे 60 लाखाला आणि माझ्या इश्यूसाठी जर डिस्ट्रिक्ट कोर्टात कंप्लेंट दाखल केली तर ती केस तिथंच रिजेक्ट होऊन जाईल, डिसमिस होऊन जाईल, कारण त्याचं ज्युरिस्डिक्शन हे स्टेट कोर्टाचं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा ते माहितीच नसल्यामुळं हा प्रॉब्लेम तिथे येऊ शकतो. तर त्याच्यासोबतच एक कन्झ्युमर कोर्टामध्ये केस दाखल करण्यासाठी आपल्याला कोर्ट फी भरावी लागते. तर कोर्ट फीचं चार्ट पण आहे. फॉर एक्झाम्पल 5 लाखांपर्यंत तुमची सर्व्हिस असेल तर तुम्हाला कोर्ट फी भरण्याची गरज नाही आहे. समजा 50 लाखांपर्यंत असेल तर 1,000 कोर्ट फी आहे. आणि मग तसं वाढत वाढत नॅशनलला जेव्हा तुम्ही जाल, जेव्हा 10 करोडच्या वर तुमचं असेल तर 7,500 रुपये फी भरायला लागते. तर तसं बघायला गेलं तर या फीज एकदम नॉमिनल आहेत, त्या अफोर्ड केल्या जाऊ शकतात, पण फक्त माहिती नसल्यामुळे ती भरली नाही गेली, त्यामुळे आमची केस डिसमिस झाली. अशा प्रकारच्या सुद्धा खूप केसेस होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी एकतर तुम्ही पूर्ण माहिती घ्या, मग केस लढा, किंवा वकिलांना अपॉइंट करा. तुम्ही वकिलांना जी तुम्ही फीज द्याल तर त्याचं सुद्धा तुम्हाला कम्पेन्सेशनमध्ये मिळतंच, लिगल कॉस्टमध्ये येत असते, त्यामुळे ते करणं कधीही बेटर राहतं. हो ना. सरते शेवटी ग्राहकांना सर्रास पडणाऱ्या प्रश्नांवरती आज आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊ, चालेल ना? नक्की. चला सुरुवात करायची. येस. फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार कुठे नोंदवू शकतो? फॉर एक्झाम्पल कोणता इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? तर मी मगाशी सांगितलं की 1915 हा हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर कंप्लेंट दाखल केली जाऊ शकते. साईटचं नाव पण मी सांगितलं, consumerhelpline.gov.in ला केली जाऊ शकते. गव्हर्नमेंटचं एक उमंग ॲप नावाचं एक ॲप आहे, तर त्याच्यावर सुद्धा आपण कंप्लेंट दाखल करू शकतो. ह्याच्यावर नाही मिळालं तर कोर्टात जाण्याचा ऑप्शन अवेलेबल आहे. ओके. एखाद्या वस्तूची MRP पेक्षा जास्त किंमत आकारली असल्यास कन्झ्युमर कोर्टमध्ये जाता येते का? 100% जाता येतं, गेलंच पाहिजे. जर तुमच्याकडून 2 रुपये जरी जास्त घेतले असतील तर तुम्ही गेलं पाहिजे, त्याच्यावरचं कम्पेन्सेशन आणि सगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला.
मोठमोठ्या बिझनेसना फक्त कन्झ्युमर कोर्टमध्ये खेचता येऊ शकते की लोकल दुकानदार, सोनार यांच्यावर देखील केस दाखल करता येऊ शकते? लोकल ह्यांच्यावर सुद्धा केस दाखल करता येऊ शकते. त्यांचं हं. शॉप ॲक्ट असतं हं. किंवा प्रोप्रायटरी फर्म असते, हं. तर ह्यांना पार्टी करून तुम्ही केस दाखल करू शकता. जसं मी आधी सांगितलं, छोटा मोठा काही नाही, तुम्ही केस दाखल करू शकता. बरोबर. केस दाखल करण्यासाठी काही प्री रिक्विजिट्स आहेत का? प्री रिक्विजिट्स म्हणजे तुम्ही एखादी लिगल नोटीस पाठवली पाहिजे, हं. किंवा तुमची जी मागणी आहे ती आधी तुम्ही केली पाहिजे. ती मागणी जर रिजेक्ट झाली तर त्यानंतर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. आता सांगितल्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने केल्या तर तुमचा क्लेम हा सक्सेसफुल होईल. बँकेने विनाकारण माझ्या खात्यातून पैसे कापले तर मी त्याची परतफेड मागू शकते का? मागू शकता. पहिल्यांदा बँकेचे लोकपाल असतात, ओम्बड्समन असतात, त्यांच्याकडे कंप्लेंट दाखल करू शकता. तिथून जर नाही झालं तर तुम्ही कन्झ्युमर कोर्टात सुद्धा केस दाखल करू शकता. माझा आरोग्य विमा नाकारला गेला तर मी काय करू शकते? सेमच इन्शुरन्स ओम्बड्समन पण असतात, त्यांच्याकडे तुम्ही दाखल करा तक्रार. तिथून नाही तुमचं निवारण झालं, रिट्रेसल नाही झाला तर तुम्ही कन्झ्युमर कोर्टात केस दाखल करू शकता. माझे सामान एअरलाईनने हरवले आणि ते कमी भरपाई देत आहेत तर मी काय करू? त्यासाठी सुद्धा कन्झ्युमर कोर्टात जाता येतं. डोमेस्टिकसाठी तुम्ही कन्झ्युमर कोर्टात जाऊ शकता. इंटरनॅशनलसाठी कॉन्ट्रियल कन्व्हेन्शन नावाची एक ट्रिटी आहे, तर त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी क्लेम करू शकता. अच्छा. आणि समजा एअरपोर्टवर सामान हरवले आणि माझ्याकडे ट्रॅव्हल इन्शुरन्स नाही आहे, अशा वेळी देखील मला नुकसान भरपाई मिळू शकते का? मिळू शकते. सेफ साईड तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स काढूनच ठेवा. जर नसेल तरी सुद्धा मिळू शकते. पण तुम्हाला हे प्रूव्ह करायला लागेल की एअरलाईन्सच्या गहाळपणामुळे, निष्काळजीपणामुळे हे झालंय. जर त्याच्यामध्ये तुमचाच निष्काळजीपणा जर दिसला तर मात्र तुमचा क्लेम सक्सेसफुल नाही होणार. हा क्रायटेरिया डोमेस्टिक एअरलाईन्ससाठीच फक्त ॲप्लिकेबल आहे की इंटरनॅशनलला देखील ॲप्लिकेबल आहे? दोन्हीसाठी आहे. डोमेस्टिकसाठी सुद्धा आहे, इंटरनॅशनलसाठी सुद्धा आहे. साहजिक आहे, त्याचे वेगवेगळे रूल्स आहेत. ज्या अथॉरिटींकडे कंप्लेंट करायची त्या अथॉरिटी पण वेगवेगळ्या आहेत, पण तुमचा क्लेम हा सक्सेसफुल होऊ शकतो योग्य पद्धतीने जर तुम्ही तो मांडलात आणि त्याच्यामध्ये एअरलाईन्सकडून जर चुका दिसल्या तर ते 100% सक्सेसफुल होऊ शकतो. ऑनलाईन ऑर्डर केलेला प्रोडक्ट वेगळा मिळाला आणि कंपनी प्रतिसाद देत नाही, काय करावे? लिगल नोटीस पाठवा, केस दाखल करा, तेव्हाच ह्या गोष्टी थांबतील. कसा वाटला तुम्हाला हा रॅपिड फायर राऊंड? हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ग्राहकांचे हक्क आणि कन्झ्युमर कोर्टच्या छोट्या मोठ्या गोष्टी आम्हाला डिटेलमध्ये सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर. मला पण खूप आनंद झाला. तुमच्या उहापोहच्या माध्यमातून मला सगळ्या लोकांपर्यंत पोचता आलं. कन्झ्युमर राईट्सबद्दल अवेअरनेस पसरवता आला. इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.